तर आम्ही वाचलो कसं माहिती काय, लई लोक होते, लई लोक इकडून तिकडून लई लोक आलते, यांचे वावरवाले सुद्धा होते. काही लोक त्याच्या पलत गेलते घराकडे. आम्ही शेतामध्ये साव पाणी पळून गेला आत्ताच, धुवाधार पाणी चांगला पडला आपला आत्ता. हे बघा कसं वल झालं, पा दिसते तुम्हाला इकडे सुद्धा, पहा कसं वल झालं. तिथं पाणी सांगितलं आता आटलं पाणी. आत्तापर्यंत भक्कम पाणी होता भावांनो. आम्ही ठरवलं होतं झाल्याशिवाय हे काम जायचं नाही म्हणलं घराकडे. पुन्हा 2 घंटे लागते. 2:30-3 वाजले, आत्ता 3 वाजले ना, आत्ता 2:30 वाजता पाणी आला, अर्धा घंटा पडला. सध्या बरं आहे पाणी, पण ते दुपार पेरणीचं संकट आलं यावर्षी. पुढं काय होते माहीत नाही. हे बियाणं किती रुजते आणि किती पुढं फलते बियाणं ते माहीत नाही. पण सध्या आता थोडं बरं वाटतंय पाणी. जून महिन्याच्या शेवट, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला वाटतं. सध्या सुरुवात चांगली वाटतं, पण दुपार पेरणी आल्यामुळे शेतकरी लोक आम्ही नाराज आहोत. कारण तर इकडून तिकडून पैसा काढावा लागला आम्हाला, बियाणं आणायला लागलं, पेरायला लागलं. कारण तर त्याच्या पहिलं नापिकी अनेक गोष्टीचे संकट आले होते, त्यामुळे पैशाची कमतरता भासत आहे आम्हाला. बघा तिकडं सुमित्रा पेरत आहे. आता हा काढून घ्या थोडासा म्हणलं, व्हिडिओ मला तुम्हाला दाखवते म्हणलं कसं कसं वातावरण आहे. कसं आहे भावनेमध्ये ताप येऊ नये, भले भयानक सर्दी होणं तळाकून. असे तसे लई राहते गोष्टी जीवनामधले, ताणतणाव हे तसे. ज्यावेळेस दिवस कसं जाईल असं तसं राहायचं माणसाला ताणतणाव. त्यामुळे आता तब्येतमध्ये खराब आहे. तर मी पेरणी महिने मी सुमित्राले करू लागत नाही अजिबात. कसं करावं आता, हेच तर थंड थंड वातावरण आहे, मला खराब लागून राहिलं. पण मी आता हाच कसं तरी आता. तर आम्ही वाचलो कसं माहिती काय, वल्ल काऊन नाही झालो ते बघा. तिथं दुसऱ्यांनी बांधलेलं त्याचं आहे खोपडी. दाखवतो तुम्हाला, दिसते का नाही का तुम्हाला, हे बघा दिसतं का तुम्हाला आता ते खोपडी. त्या खोपडीमध्ये आम्ही राहिलो. लई लोक होते, लई लोक इकडून तिकडून लई लोक आलते, यांचे वावरवाले सुद्धा होते. तिथं कसं तरी राहिलो. खोपडीने आम्हाला वाचवलं. कसं पाण्यापासून आमचा बचाव केला. फे गेले आपापल्या घराकडे. काही लोक त्याच्या पलत गेलते घराकडे. आता आम्ही 3-4 वाजता जातो. सकाळपासून आलो भावांनो, साऱ्या सकाळपासून येऊन आमचं काम वाच आहे. अर्ध भावा आमचं टिपणंच वाच आहे. आता पाणी पडून गेला मस्तपैकी, बाया माया सापडल्या असत्या. आता कसं आहे समजलं, पैशाची जाते कमतरता, बाया पाहत नाही आणि सापडायलाही पाहत नाही. बाया पाहिल्या तर पैसे देऊ नाही सापडायला पाहत नाही. मग का म्हणे आपण टिपून टाकू म्हणे. पण नंबरची तब्येत खराब असल्याने मी काही टिपू शकलो नाही. आता मला जायते, आता महत्त्वाचा टाईम येते ना, आम्ही काम करू शकत नाही शेतकरी माणसं. मग तब्येत पाहा तुम्ही कशी आहेत मला माहीत नाही. मग पहिलं कसं होतं, मी आता कसं झालो. हा आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत जावा आमच्या गावाकडचे व्हिडिओ. नमस्कार.